स्मार्टफोन खरेदीवर मिळवा 1,00,000 रुपयांचं सोनं जिंकण्याची सुवर्ण संधी। 10,000 रुपयापर्यंतचा कॅशबॅक, 2 वर्षांची वॉरंटी सोबतच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू। संपर्क सेलमॅक्स मोबाईल शॉपी 98 22 34 96 57। अयोध्येमध्ये जानेवारीत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने नाशिकच्या श्री काळाराम मंदिर संस्थानतर्फे प्राचीन नाणे संग्राहक व अभ्यासक चेतन राजापूरकर यांनी प्राचीन नाण्यांच्या आधारे साकारलेल्या श्रीराम छंद या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम दिनांक 16 आणि 17 डिसेंबर रोजी पंचवटी काळाराम मंदिर परिसरात पार पडला। प्रभू श्रीरामचंद्राचा भक्तीतून छंद जोपासून 26 वर्षापासून 2600 वर्ष जुन्या पुरातन नाण्यांचा शोध घेऊन श्रीराम छंद साकारण्यात आली आहे। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून प्रदर्शनाला सुरुवात करण्यात आली। सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत चाललेल्या प्रदर्शनाला नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद दिला। या प्रदर्शनाच्या वेळी श्री काळाराम मंदिर संस्थाचे विश्वस्त मंडळ, महाराष्ट्र राज्य गॅजेटियरचे संपादक सचिव डॉक्टर दिलीप बलसेकर, तसेच गुरुजी हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉक्टर विनायक गोविलकर, नाशिक मध्येचे आमदार देवयानी फरांदे, विश्व हिंदू परिषद केंद्रीय मंत्री दादा वेदक, नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, त्र्यंबकेश्वर येथील श्री कंठानंदजी महाराज, काळाराम मंदिर विश्वस्त संस्थाचे महंत सुधीर दास, ॲडव्होकेट अजय निकम, माजी नगरसेवक उद्धव निमसे, माजी नगरसेवक जगदीश पाटील, विश्व हिंदू परिषदचे विराज लोमटे, स्वर्णकार समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गजू घोडके, पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि प्रदर्शनाला एस्पेरिया या इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते। श्रीरामचंद्र प्रदर्शनातून ते रामाचे प्राचीनत्व पाहायला मिळाले असून खास विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन प्रेरणा देणारे आणि संस्कार घडवणारे ठरले। या प्रदर्शनाला नाशिक मधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। नमस्कार, मी चेतन राजापूरकर। मी प्राचीन नाणे संग्राहक व अभ्यासक म्हणून गेल्या 30 वर्षांपासून मी काम पाहत आहे। आज आपण येथे श्रीराम छंद हे प्रदर्शन बघण्यासाठी सर्व आल्या, त्याचे आज आत्ताच उद्घाटन झालेलं आहे। तर हे श्रीराम छंद म्हणजे नेमकं काय? तर श्रीराम छंद म्हणजे मी माझ्या छंदातनं श्रीरामाला शोधण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे माझा श्रीराम छंद। तर माझ्या संग्रहात गेल्या 26 वर्ष जुन्यापासून तर आतापर्यंतची नाणी आहेत की ज्या नाण्यांवर श्रीरामाची प्रतिमा अंकित आहे व श्रीरामाचं नाव अंकित झालेलं आहे। असे काही दुर्मिळ नाणे माझ्या संग्रहात होते, ते मी इथे मांडलेले आहेत। त्याचबरोबर फक्त नाणेच नाही मांडले, तर नाण्यांबरोबर त्याचा संदर्भ की त्या तत्कालीन राजांनी त्या राज्याची तुलना रामराज्यावर कशी केली व त्या राजाची तुलना रामावर कशी केली गेलेली आहेत, असे अनेक संदर्भ इथे मांडलेले आहेत व ते असे वैशिष्ट्यपूर्ण असे प्रदर्शन आहे। तरी मी सर्व नाशिककरांना आवाहन करतो की सर्वांनी जरूर या प्रदर्शनाला भेट द्यावी। धन्यवाद। हे प्रदर्शन काळाराम मंदिर येथे आज आणि उद्या सकाळी 10:30 ते 8 वाजेपर्यंत इथे आपल्याला उपलब्ध आहे। तर सर्व नाशिककरांनी जरूर याचा लाभ घ्यावा। या अयोध्या मंदिरामधून आलेल्या अक्षदा यात्रेच्या निमित्ताने आज ह्या ठिकाणी काळाराम मंदिरामध्ये त्याचा समारोप करण्यात आला। प्रत्येक हिंदू कुटुंब हे ह्या अयोध्या मधल्या ज्या अक्षदा जे आहेत हे आपल्या घरापर्यंत पोहोचाव्या, आपल्या देवारापर्यंत पोहोचाव्या ह्याची वाट अनेक दिवसांपासून बघत होते आणि त्या अक्षदा आज आमच्या नाशिक जिल्ह्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत। त्याचबरोबर आमचे बंधू चेतन राजापूरकर यांनी 2600 वर्षापूर्वीचे रामाचे फोटो असलेले, चित्र असलेले असे नाणी काही जे आहेत ह्याचा त्यांनी संग्रह केलेला होता आणि त्यांनी केलेल्या ह्या संग्रहाचं ह्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आज सगळ्या रामभक्तांना ही जुनी 2600 आणि 3000 वर्षापूर्वीची जुनी नाणी ही सर्व रामभक्तांना ह्या निमित्ताने बघायला मिळाली आणि त्यामुळे एक आनंदाचं वातावरण या निमित्ताने निर्माण झालेलं आहे। श्री काळाराम मंदिर संस्थान या ठिकाणी येण्याचा आज योग आलेला आहे आणि ह्या प्राचीन मंदिरामध्ये येऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी, तसेच या ठिकाणी जे प्रदर्शन लागलेलं आहे, ह्या मंदिराच्या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र यांचा वास होता। ते इकडे मुक्काम त्यांचा ज्यावेळेला होते त्यावेळेला त्यांची पर्णकुटी या ठिकाणी होती आणि आज जे प्रदर्शन लागलेलं आहे तर त्याला साधारण 3000 वर्षापूर्वीची जी प्रचलित नाणी होती ज्याच्यावर त्यांची मोहर आहे, ज्यांच्यावर त्यांनी जी नाणी प्रचलित केलेली होती, तर त्या ठिकाणी खूप सुंदर प्रदर्शन लागलेलं आहे। तर त्या ठिकाणी मला मंदिराच्या
मॅनेजमेंटतर्फे बोलवल्याबद्दल त्यांचे खूप आभार. अयोध्येमधील प्रभू रामचंद्रांचं जे मंदिराचं पूजन आहे ते 22 जानेवारीला माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, त्याचप्रमाणे सरसंघचालक आदरणीय मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी राममंदिराची प्राणप्रतिष्ठा होऊन राम मंदिर जगातल्या सर्व भारतीयांकरता खुलं होतंय, याचा अतिशय मोठा आनंद या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे सुमारे 500 वर्षाची जी गुलामगिरी, जे आमच्या रामललाच्या मंदिरावरती जे एक अतिक्रमण होऊन मशीद त्या ठिकाणी बांधलेली होती, त्या जागी आज मंदिर बांधलं जात आहे. अतिशय आनंदाचा दिवस आहे. साधारणतः 17 तारखेपासूनच सर्व पूजा विधी हे सुरू होत आहेत. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक.